एजच्या अशा कुठल्या कुठल्या स्टेजेस आहेत की त्या स्टेजला तो इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे, ह्याच्याविषयी काय वाटतं तुम्हाला आणि काय सांगू शकाल? बरोबर आहे. हा एकदम व्हॅलिड पॉईंट आहे. बेसिकली कसं आहे, आपण एखादा इन्शुरन्स ॲडवायझर जेव्हा एखाद्या क्लायंटकडे जातो, सो वी नेवर से की वी हॅव कम टू सेल अ प्रॉडक्ट. हा प्रॉडक्ट इज अगेन इट इज अ सेकंडरी पार्ट. ओके. फर्स्ट ऑफ ऑल वी गो टू द क्लायंट. आम्ही त्याच्याकडे जातो, त्याची फायनान्शियल ॲनालिसिस करून त्याच्या नीड बेसिसवर त्याला आपण प्रॉडक्ट सजेस्ट करतो. ओके. फॉर एक्झाम्पल, मी तुमच्याकडे आज आलो, मी तुम्हाला विचारलं तुमचं मला ॲन्युअल इन्कम सांगा, तुमच्या घरामध्ये किती व्यक्ती आहेत, तुम्ही मॅरिड आहात का सिंगल आहात, बरोबर. आणि तुमचे नेक्स्ट 5 इयर्स, नेक्स्ट 10 इयर्स, नेक्स्ट 15 इयर्स, मिड टर्म, शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म गोल्स काय आहेत. हां, इंटरेस्टिंग. आणि ह्या गोल्सच्या रिलेटेड मग आत्ता तुमची फायनान्शियल कंडिशन काय आहे. बरोबर. तुम्ही जॉब करताय, बिझनेसमॅन आहात, तुमचं डिस्पोजेबल इन्कम किती आहे, तुमचा मंथली इनफ्लो किती आहे आणि मंथली कॅश फ्लो आउटफ्लो किती आहे, म्हणजे एक्सपेन्सेस किती आहेत, बरोबर. तुम्ही बाजूला किती पैसे काढतात, बरोबर. आणि आत्ताचा इन्फ्लेशन रेट करेक्ट 6% किंवा जे काय XYZ. मला आठवते, समजा आपण आपल्या शाळा किंवा कॉलेजचा विचार केला, तर त्यावेळेस माझं इंजिनिअरिंग 3 वर्षाचं इंजिनिअरिंग 50,000च्या आत झालं होतं मेरिट. बरोबर. आज 50,000 सिनियर KGला पण फी पुरेशी नाही आहे. ॲग्रीड. सो इन्फ्लेशन, एज्युकेशन कॉस्ट वाढलेली आहे. बरोबर. सो त्या व्यक्तीला काय गोल्स आहेत, पुढं 5 वर्षांनी त्याचा मुलगा कॉलेजमध्ये जाणार आहे, बरोबर. पुढं 10 वर्षांनी त्याचा मुलगा फॉरेनला जाणार आहे, किंवा आत्ता तो बिझनेसमॅन आहे, त्याचे लायबिलिटीज, लोन लायबिलिटीज वाढलेले आहेत. बरोबर. मी त्याला प्रोटेक्शन सजेस्ट करेन. येस. एखादा मॅरिड कपल असेल तर त्यांना मी त्या पद्धतीने तुमच्या पुढच्या गोलसाठी चाइल्ड एज्युकेशन प्लॅन घेऊ शकता. म्हणजे जर लहान मुलगा असेल तर त्याच्या नावाने आपण चाइल्ड एज्युकेशन प्लॅन सजेस्ट करतो. बरोबर. एखादा व्यक्ती 40-45च्या रेंजमध्ये असेल, वेल सेटल्ड आहे, चांगला जॉब आहे किंवा सेल्फ एम्प्लॉईड आहे, बिझनेस खूप चांगला रन होतोय, त्याला आपण पेन्शन प्लॅन सजेस्ट करू. ओके. सो डिपेंडिंग ऑन एव्हरीबडीज नीड अँड हिज करंट कंडिशन अँड फ्युचर गोल्स, ओके. आपण सजेशन्स देतो.